दारावे असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर गोठेवली, सुरुवातीला आपण पाहिलं बोनकोडे आणि आता दिवा, म्हणजे अ गटामध्ये जवळजवळ 4 संघ आपल्याला पाहायला मिळतात जे नवी मुंबईमधून या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहतोय. इकडे टॉस आपण पाहतो, जिंकला तो युवे अँड मौर्य 11 मुरबी टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. उत्कर्ष दिवा, एक बिग फाईट, महामुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला ओमकार पाटील, दुसऱ्या बाजूला ओमकार केनी अर्थात ओमी केनी आपल्याला पाहायला मिळेल उत्कर्ष 11 दिवा टीम कडून. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये सर्वात जास्त मागणी असलेला खेळाडू म्हणजे ओमी प्रकाश केनी आणि गेल्या 1-2 महिन्याचा कालखंड जर पाहिला तर अक्षरशः दणानून सोडलाय या खेळाडूने. मला वाटतं नुकतंच त्यांनी अर्धशतकांचं अर्धशतक संपन्न केलं आणि 2 दिवसापूर्वीच मला वाटतं 55व अर्धशतक या पर्वातलं त्याने लगावलंय. आणि या वलभच्या स्पर्धेमध्ये देखील दमदार कामगिरी त्याची पाहायला मिळाली. खरं तर घरातच खरं तर क्रिकेटचे धडे लहानपणापासून गिरवलेत प्रकाशजी केनी. खरं तर यांचे ते सुपुत्र आणि प्रकाश केनी दादा देखील एक चांगले खेळाडू आहेत. सध्या 40+ क्रिकेट देखील गाजवत आहेत. त्यांचे सुपुत्र ओमी प्रकाश केनी यांना आपण पाहताय. त्याच्या विरुद्ध मात्र शौर्य युवी अँड मौर्य 11 मुरबी. गोलंदाजांचा कस लागणारे निश्चित काहीतरी रणनीती घेऊन क्रीडांगणाच्या आतमध्ये उतरला असेल हा संघ, हे निश्चित आहे. कारण तरबेज खेळाडू, अनुभवी खेळाडू मोरबी टीमच्याही संघामध्ये आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, मॅच ऑन करतोय आपण. शुभम ठाकूर पॉवर प्लेचं षटक, ओमकार केनी सोबत विराज मडवी, दोन्ही टीम्सला देऊया आपण शुभेच्छा. लेट्स प्ले गेम ऑन. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 अ गटातील पहिल्या फेरीतील शेवटची लढत. मुरबी विपक्ष दिवा. शुभम ठाकूर निघालेत ओमी केनीसाठी. पहिलाच बॉल समोर, फटक्या बॉल हवेत. पहिल्याच बॉलवर दणका दिलाय शुभम ठाकूरने. ओमी केनी पहिल्या बॉलवर 0 धावसंख्येवर मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळेल. इतर क्रिकेट सर्वेश ठाकूर प्रेशर असलेला झेल होता. पहिल्याच बॉलवर लॉफ केलं बॉलला ओमी केनी. भरपूर विश्वास होता टीमचा, आशा होत्या आणि त्या मात्र निराशामध्ये परावर्तित होत असताना नुकताच आपण पाहिलं तर आजच्या रात्रीमध्येच मुरबी संघाने रांजणपाडा या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश निश्चित केलेला आहे. त्यामुळे तो विजयी आत्मविश्वास घेऊन हा संघ या क्रीडांगणामध्ये उतरलाय. तर ओमी केनी आपण पाहिलं तर गेल्या 1 महिन्याचा कालखंड ऐरोलीची स्पर्धा असेल मॅन ऑफ द सिरीज, राजेंद्र सानप ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीज, हिंगोलीची स्पर्धा चांगली बॅटिंग, रोहा आयकॉन टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज, पालीची टुर्नामेंट बेस्ट बॅट्समन राहिला, क्रिसमस ट्रॉफी मध्ये चांगली बॅटिंग, विक्रोळीच्या स्पर्धेत बेस्ट बॅट्समन आणि कोल्हापूरच्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीज अशी असंख्य पारितोषिक या पर्वामध्ये ओमी केनीच्या नावावर राहिली. मात्र या स्पर्धेमध्ये पहिल्याच बॉलवर खरं तर प्लॅटिनम डकचा तो शिकार ठरला आणि शुभम ठाकूरने मात्र त्याला माघारी परतवलाय. पुढचा बॉल, न्यू बॅटर इनसाइड आउट, फटका एक्स्ट्रा कव्हरला. भले विकेट गमावली असेल आम्ही, मात्र उत्कर्ष दिवाचा अप्रोच तुम्ही पाहू शकाल. पॉझिटिव्ह अप्रोचने उतरलाय आणि आल्या आल्या मात्र राकेश रावच्या मॅट मधनं हा षटकार. राकेश राव पहिल्याच बॉलवर मात्र फेस करत असताना चांगलं टायमिंग साधलं आणि एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलं 6 धावांसाठी. तर मुरबी टीमसाठी शुभेच्छा आल्यात. खरं तर मुरबी गावचे ऋषी गरत
बाजीगर बैलाचे मालक यांच्या वतीने शुभेच्छा आहेत मुरबी टीमसाठी. कमी गतीने टाकलेला बॉल, पेस व्हेरिएशन, थोडासा बाउन्स, चांगलं व्हेरिएशन दर्शवत असताना शुभम ठाकूर. या अगोदरचा बॉल ज्यावर षटकार आला तिथे मात्र गतिमान चेंडू होता, प्रचंड वेगाने तो बॉल डिलिव्हर केला होता शुभम ठाकूरने आणि फलंदाज राकेश रावने त्याचा फायदा उचलला. हा बॉल डॉट आलाय. यावेळेस बॅट लवकर फिरली, चेंडू थोडा उशिराने आला. पुन्हा एकदा पेस मध्ये परिवर्तन. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. स्कोर पुढे सरकतोय 7. युवे अँड मौर्य 11 मुरबी हा संघ आपण पाहताय. टॉस जिंकून गोलंदाजी घेतली. पहिल्याच बॉलवर ओमी केनी सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाजाची विकेट मिळवली. तिकडे चांगला झेल सर्वेश ठाकूरने टिपला. स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 7-1 गडी बाद. उत्कर्ष दिवा, विराज मडवी, राकेश राव ही सध्या जोडी मैदानाच्या आत. यावेळेस मात्र पुन्हा कमी गतीने टाकलेला बॉल, लॅप शॉट खेळलाय, बॉल चाललाय तो फाईन लेगला. वन बाउन्स बॉलला अडवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला विनीतच्या माध्यमातून आणि लगेच उचलून बॉलला फेकलाय. 2 धावा या बॉलवर मिळत असताना उत्कर्ष दिवा टीमला आणि विराज मडवीचं देखील अकाउंट या ठिकाणी ओपन होत असताना चांगली फाईट पाहायला मिळणार आपल्याला. उत्कर्ष दिवा विपक्ष युवे अँड मौर्य 11 मुरबी. मातब्बर संघ टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील खारघर, तर एक दुसऱ्या बाजूला नवी मुंबई अगदी ठाण्याच्या दिशेकडील टोकाचं आपण पाहतो हे गाव, दिवा गाव. पुढचा बॉल शुभम ठाकूर, राईट मोर द विकेट. लोअर फुल टॉस बॉल स्ट्रेट बॅटने ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय मिड ऑफला आणि मिळेल ती सिंगल. सिंगलच्या मधून स्कोर पुढे सरकतोय 10 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. उत्कर्ष दिवा 1 गडी बाद 10. तर रोहनजी घरत जॉन्टी यांनी थोडंसं कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. विघ्नेश पाटील पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर विकेट आली, त्यानंतर मात्र षटकार आला. दुसऱ्या बॉलवर वार केला, वारला पलटवार केला, मात्र त्यानंतर चांगलं षटक पाहायला मिळालं. पुढचे 4 चेंडू शुभम ठाकूरने उत्कृष्टरित्या हाताळले आणि धावसंख्येवर अंकुश लगावलाय. मुरबी संघ आपण पाहिलं तर नुकतंच माजी खासदार चषक शिवाजीनगरच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ राहिला. ओमकार पाटील बाईक त्याने जिंकली. खरं तर मालिकावीराचा पुरस्कार या सीझन मधील दुसरी आणि चांगल्या फॉर्म मध्ये मुरबी संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल बाहेर वळवण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकला विघ्नेश पाटील. उत्तमरित्या हाताळला चेंडू. डॉट बॉलने सुरुवात करतोय मोरबी टीमसाठी. खरं तर गोरख नावडेकर, किशोर हांडेसर, निहार ठाकूर, रिजवान शेख आणि गोल्डी यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. युवे अँड मौर्य 11 मुरबी टीमसाठी त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. विराज मडवी आपण पाहतोय डॉट बॉलने सुरुवात केली विघ्नेशने. बॉल डिलिव्हर करत असताना थोडासा व्यत्यय आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला सामना पाहायला मिळणार यामध्ये तिला मात्र शंका नाहीये. उत्कर्ष दिवा थोडासा संघर्ष राहिला आपण पाहतोय आतापर्यंत, कारण ओमी केनीची विकेट आली. मात्र क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, टीम गेम आहे, त्यामुळे भले सलामीवीर बाद झाला असेल त्यामुळे बॅटिंग लाईनअप मध्ये चांगली डेप्थ आहे. अनेक तगडे फलंदाज त्यांच्याकडे आहे उपलब्ध आणि आज त्यांची कसोटी आहे, आज त्यांची परीक्षा आहे. तर समोर आहे युवे अँड मौर्य मुरबी संघाची गोलंदाजी. यावेळेस खुलवट टप्प्याचा बॉल होता, कमी गतीने टाकलेला सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह शॉट कव्हरला बॉलला अडवला जातोय. सध्या थोडंसं शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. धाव मिळते 1. पॉवर प्लेचा तितकासा फायदा उचलू दिला नाहीये उत्कर्ष दिवा टीमच्या फलंदाजांना. गोलंदाजांच्या माध्यमातून शुभम ठाकूर, विघ्नेश पाटील, ॲक्युरेसी, चांगला कंट्रोल, चांगली लाईन, चांगली लेंथ आपल्याला इथे पाहायला मिळते. स्कोर पाहायला मिळतोय 11 धावा, 1-1 फॉर 1. 11ला 1.
उत्कर्ष दिवा. चला मॅचला गती द्यायची आहे. अतिरिक्त वेळ घेऊ नका मुरबी संघ. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले 4 षटके संपवायचे आहेत. इनिंगसाठी 25 मिनिटांचा अवधी आपण अलॉट केलाय. पुढचा बॉल लेफ्ट मोर द विकेट नाही. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, गॅप मधनं बॉलला ढकललाय, डीप पॉइंटला बॉल क्लिअर करतोय. कलात्मक फटका, इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक, बॉल सीमा पार, चौकार. स्कोर 15 लॉस ऑफ 1 विकेट. राकेश रावच्या बॅटमधनं हा एक चांगला इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक आपण पाहिला 4 धावांसाठी. ओ वेगवान बॉल, भन्नाट वेग इथे पाहायला मिळाला. भन्नाट वेगाबरोबर अचूक लाईन, अचूक दिशा, सर्व गोष्टींचा सांगड घालत असताना विघ्नेश पाटील चांगलं व्हेरिएशन दाखवलं. मध्ये मध्ये स्लोअर वनचा वापर, मध्ये मध्ये कटरचा वापर, मध्ये मध्ये एखादा क्विकर वन, आणि हा क्विकर वन आपल्याला पाहायला मिळाला जो बीट करून गेला बॅट्समनला. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खरं तर मेडन षटक टाकण्याचं देखील कारनामा याच विघ्नेश पाटीलने केलाय. सातत्याने हे सर्व खेळाडू ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की डे फॉर्मॅट, नाईट फॉर्मॅट, लांब बॉलचा प्रवास करत असतात. आणि सध्या क्रिकेटचं मात्र जोरदार वारं आपल्याला पाहायला मिळते. अनेक नाईटच्या स्पर्धा, डेच्या स्पर्धा सातत्याने सध्या सुरू आहेत. अगदी आठवड्याचे 7ही दिवस या स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल, हो परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल, त्याला उत्तमरित्या खेळून काढले, ऑन ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनला बॉल जात असताना एकच धाव मिळणार, जास्त काही नाही. संत गतीने धावसंख्या पुढे चालले 16 धावा. तो षटकार आला, षटकारानंतर असं वाटलं की चांगली फाईट देणारे उत्कर्ष दिवा, मात्र शांत ठेवले. पायामध्ये बेड्या ठोकल्यात गोलंदाजांनी. युवी अँड मौर्य 11 मुरबी संघ. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधील म्हणावे तशा धावा आलेल्या नाहीयेत. माफक धावा स्कोर कार्डवर 16. यावेळेस पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल, मनगडा सायाने बॉलला ड्राईव्ह केले, काऊ कॉर्नरला बॉल जातोय. एकच धाव. थोडासा संयम दाखवतायत दोन्ही फलंदाज. शेवटच्या बॉलवर सिंगल आली आहे. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 17 धावा, 1 विकेट. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. निर्धारित मॅन्डेटरी पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झालाय. आपण पाहतोय 17 धावा, स्कोर कार्डवर 1 विकेट. इथूनही एक्सलेशन करता येईल उत्कर्ष दिवा टीमला. बॅटिंगचा गेअर इथूनही शिफ्ट करता येऊ शकतो, कारण ते पोटेन्शियल आहे या खेळाडूंमध्ये. सातत्याने उत्कर्ष दिवा संघ मात्र नवी मुंबईच्या बाहेर देखील चांगलं क्रिकेट खेळतोय. मात्र आव्हान मोठं आहे समोर. युवी अँड मौर्य 11 मुरबी हा संघ आणि त्यांचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू विकी पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल टर्न केलं होतं, बॉल हवेत आहे, हलक्या हाताने खेळून काढलं होतं. खेळाडूच्या डोक्यावरनं मात्र हा चेंडू फ्लाय होते. 1 बाउन्स, सीमा पार, स्क्वेअर क्लिअर करतोय, चौकार. विकी पाटील लेफ्ट आर्म राऊंड आले होते. पहिला बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता आणि विराज मडवीने चौकार खेचलाय. यावेळेस बाहेर जाणारा बॉल होता, क्रॉस बटेटा फटकाय, चांगलं अंतर पार केलंय खेळाडूने आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने 2 धावा पूर्ण केल्यात. सर्वेश होते, फिल्डर मात्र अचूक थ्रो, मात्र यष्ट्यांवर जाऊन आदळला असता तर दुविधा निर्माण झाली असती. विकी पाटील या वर्षी देखील मालिकावीर म्हणून 1 बाईक त्याच्या नावावर राहिली. एक चांगला अष्टपैलू खेळाडू मुरबी टीम साठी खरं तर एक सातत्याने एक महत्वपूर्ण खेळाडू म्हणून चांगली कामगिरी सातत्याने तो करतोय. 23 धावा, 23 लॉस ऑफ 1 विकेट. उत्कर्ष दिवा
दोन्ही खेळाडू आपण पाहत असताना विराज मडवी, राकेश राव वैयक्तिक 11 या धावसंख्येवर दोन्ही खेळाडू खेळतात. 11 आणि 11. यावेळेस पुन्हा एकदा अगदी स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, हाही हलक्या हाताने. ताकद लावत नाहीयेत खेळाडू आपण पाहिलं तर, किंबहुना तितकी गती प्रदान करत नाहीये गोलंदाज. चांगलं व्हेरिएशन ते दर्शवत असताना बॅट्समनला सेट होऊ देत नाहीये, कारण तुम्ही एकाच लाईन लेंथवर गोलंदाजी करत राहाल तर तुमच्या लाईन आणि लेंथ ओळखण्यामध्ये फलंदाजाला नक्की सोयीचं होऊन जातं. त्यामुळे ॲज अ बॉलर 5 षटकांचा सामना आहे, त्यामुळे जास्तीत जास्त 1 किंवा 2 षटकं तुमच्या वाट्याला येतात. त्या आलेल्या वाट्याच्या तेवढ्या चेंडूंमध्ये मात्र तुमचा सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहतो. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, थोडासा शरीरापासून दूर ठेवला, रीच पासून दूर ठेवला. ही कल्पक गोलंदाजी आणि विकीची खासियत राहिली आहे. अनेक भल्या मोठमोठ्या फलंदाजांना त्याच्या फिरकीच्या बोटावर जादूने तो मात्र नाचवत असतो, आणि हा विकी पाटील चांगलं षटक हाताळतोय. चौकाराने सुरुवात झाली, तदनंतर लाईन लेन मध्ये बदलाव फायद्याचा ठरलाय. पुन्हा एकदा आउटर एज लागली होती, डायरेक्ट हिट झाली आहे. पंचांचा निर्णय, तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा चेंडू त्याने टाकलाय. आमचे तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये येतील, टेक्निकल टीमची मदत घेतील आणि अचूक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. बघा, नेक्स्ट मॅच गोठवली संघ आपली असणार आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्यांच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच तुमची असेल. इट्स OUT आउट. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, अचूक थ्रो, आदेश तिकडे पाहायला मिळाला, अचूक थ्रो अगदी यष्ट्यांवर, आणि उत्कर्ष दिवा टीमला लागतो तो दुसरा धक्का. सांगा पटापट. UV अँड मौर्य 11 मुरबी हा संघ आपण पाहतोय. चांगली कामगिरी, कारण प्रेशर निर्माण झालं होतं, धावा येत नव्हत्या बॅट्समनच्या माध्यमातून. एखादा दुसरा चौकार आपण पाहिला आला प्रत्येक ओव्हरमध्ये ना, तर तदनंतर गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं आणि तो प्रेशर निर्माण झाला, आणि त्या प्रेशरचा मात्र थोडंसं रिलीज करण्यासाठी क्विक सिंगल काढण्याचा प्रयत्न कुठे ते अंगलट आला विराज मडवीच्या, आणि त्याला विकेट इथे गमवावी लागली आहे. स्कोर पाहायला मिळतोय 24-2 गडी बाद. तिसरं षटक मार्गस्थ आहे, अंतिमचा बॉल इथे येणं बाकी. न्यू बॅटर यश पाटील. पुन्हा एकदा कटरचा वापर, बाहेर वळवला, चांगला टर्न इथे पाहायला मिळाला. डॉट बॉलने ओव्हरची झाली आहे समाप्ती. 3 ओव्हर नंतर उत्कर्ष दिवा 24-2. करूया आपण सन्मान. मुख्य व्यासपीठावर उपस्थित आपले मान्यवर पाहायला मिळतात. तर मंगेशजी कडू या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावर केला जाईल. आम्ही विराज यांना विनंती करतोय की आपण दादांचा सन्मान करावा. रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 आलेल्या प्रत्येक मान्यवराचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी करतोय. पुष्पगुच्छ, शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं एक सन्मान चिन्ह मोमेंटो देऊन आपण प्रत्येकाचा सन्मान करतोय. पुन्हा एकदा त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. खरं तर रात्रीचे आपण पाहतोय मध्यरात्र झाली आहे आणि 12:42 आपल्याला पाहायला मिळतात, आणि मैदानाच्या आतमध्ये बिग फाईट सध्या प्रोग्रेस मध्ये आहे. उत्कर्ष दिवा विपक्ष UV अँड मौर्य 11 मुरबी. 3 षटकं झालीत, धावसंख्या आहे ती 24, म्हणजे वर्तमान सरासरी 8 ची पाहायला मिळते. चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा विघ्नेश पाटील ज्याने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं, 7 धावा दिल्या होत्या. इकॉनॉमिकल स्पेल त्याचा राहिला. राकेश राव चांगली झुंज दिली आहे, डॉट बॉल तितकेच खेळलाय, ते कव्हर करावे लागतील, ते आता कव्हर करावे लागतील. 12 बॉल मात्र आता फक्त बाकी, तिथून धावा वसूल करण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आले गोलंदाज. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा उत्तमरित्या ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला सरळ फिल्डरच्या अगदी पुढ्यात जाऊन चेंडू आपण पाहतोय फील्ड केला जातोय. परेश होते तिकडे, सिंगल मिळणार. सध्या दबदबा निर्माण केलाय गोलंदाजांनी. मात्र या अगोदरचे आपण सामने पाहिले असतील की अगदी 3-3 षटकांमध्ये 18-20 धावा होत्या, आणि 5 षटकानंतर 50, 55, 60 धावा या क्रीडांगणावर पाहायला मिळाल्या आहेत. असं नाहीये की फक्त गोलंदाजांनाच ही खेळपट्टी पोषक आणि पूरक आहे, फलंदाजांनाही तितकाच फायदा त्यांनी दिलेला आहे. मात्र तुम्हाला लाईन लेंथ पिक करावी लागेल, रीड करावी लागेल, आणि चांगले शॉट इथे सिलेक्ट करावे लागतील, तरच धावा मिळतील तुम्हाला. यावेळेस मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये,
अगदी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आवाज आला. जाता जाता आउटर एज कॉट बिहाइंड द विकेट आणि उत्कर्ष दिवा टीम लागलेला हा तिसरा धक्का. यश पाटील बाद. चांगला आउटस्विंगर पाहायला मिळाला विघ्नेश पाटीलच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर वळसा घेतला बॉलने, जाता जाता बॅटला अर्काचा स्पर्श केला आणि शुभम ठाकूर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या या ठिकाणी तिसरा फलंदाज यश पाटीलच्या रूपामध्ये गमावतोय. श्रीकांत नारायणकर न्यू बॅटर ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल रायझिंग डिलिव्हरी आणि सरप्राईज करून गेली. चांगली उसळी इथे गोलंदाज प्राप्त करतोय. खेळपट्टीचा तुम्ही जर अंदाज बांधला योग्यरित्या तर अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी जर तुम्ही केली तर तुम्ही नक्कीच इथे फायदेशीर ठरू शकता, किफायतशीर ठरू शकता आपल्या टीमसाठी. आणि हा प्रयत्न विघ्नेश पाटील, कारण एक ओव्हर अगोदर टाकली आहे, अंदाज घेतलाय खेळपट्टीचा, कुठे बॉलला पिच करायचंय हे त्यांनी योग्यरित्या ओळखलंय, निहाळलंय आणि त्याच्यावर मात्र तो अगदी ठाम पाहायला मिळतोय. 3 बॉल या ओव्हरमध्ये 1 धाव 1 विकेट आतापर्यंत. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. थोडासा गती प्रधान चेंडू जाता जाता पुन्हा एज देऊन गेलाय आणि कॉट बिहाइंड द विकेट अजून एक प्राप्त करत असताना विघ्नेश पाटील या ओव्हरमध्ये उत्कर्ष दिवा टीमला लागलेला हा चौथा धक्का असेल. फलंदाज गमावलेत आणि माफक धावसंख्या 25 आहे. खरं तर अ गटातील कोणताच सामना अगदी अटीतटीचा पाहायला मिळाला नाही आज. सर्वच सामने जवळजवळ एकतर्फी पाहायला मिळाले. अ गटातील अगदी मातबर संघ मात्र प्रत्येक वेळी कुठल्या तरी एका संघाचा दबदबा, वर्चस्व पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालं, मग ते गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल. बघा आजच्या दिवसामध्ये पहिली रजनी आहे रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025 ची. आतापर्यंत 50,000 पेक्षा जास्त व्ह्यूज झालेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर या स्पर्धेचं यश आहे. स्कोर आहे तो 25-25. विकेट आतापर्यंत गमावलेत ते 4. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव मडवी. विघ्नेश पाटील 4 बॉल 1 धाव 2 विकेट. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक हाताळत असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा कटरचा वापर. टप्पा पडल्यानंतर प्रचंड वळसा हा बॉल घेतो आणि थोडासा स्लोही पाहायला मिळतोय. बॉल ज्या पद्धतीने पिच करतो आणि खरं तर आपण जर या खेळपट्टीचा विचार केला तर खरं तर शेणाने सारवली या खेळपट्टीला, त्यामुळे थोडीशी वेगळी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. काही खेळाडूंनी सांगितलं की पाटा खेळपट्टी आहे, मात्र तसं नाहीये. गोलंदाजांनाही तितकीशी फायदेशीर ठरली आहे खेळपट्टी आणि त्याचा प्रत्यय आपण या सामन्यामध्ये किंवा या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिलाय. डॉट बॉल आलाय नुकताच. परफेक्ट यॉर्कर लाईन लॉफ केलाय समोरच्या दिशेला, मिडॉनला आहे. बॉल चाललाय लॉंग ऑनला आणि दुसरी धाव प्रचंड वेगाने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मात्र ऑनफिल्ड पंचांनी पुन्हा तिसऱ्या पंचांची मदत घेतली रनआउट साठी. बघूया शेवटच्या बॉलवर काय घडलंय, दुसरी धाव पूर्ण झाली की नाही. उत्कर्ष दिवा संघ विकेट्स जात आहेत रेग्युलर इंटरव्हेल्सवर. ओमिकेने बाद झाला. दुसऱ्या फलंदाजाने तळ ठोकणं इम्पॉर्टंट होतं, थांबणं गरजेचं होतं, थोडासा संयम दाखवणं गरजेचं होतं, मात्र तो कोणताही फलंदाज दाखवू शकला नाहीये. राकेश राव चांगली झुंज देतोय मात्र रन्स येत नाहीये त्याच्या बॅटमधून. पीटीसी लाईव्ह ची टीम मात्र सध्या आता कामाला लागली, कारण त्यांच्या कोर्टामध्ये हा निर्णय आलाय. तिसरे पंच नॉट आउट आहे, सेफ आहे, त्यामुळे 2 धावा मिळतील आणि स्कोर पुढे सरकेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. 27 लॉस ऑफ 4 विकेट्स.
तर या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत अनिकेतजी भगत, स्वप्नीलजी पाटील, समाधानजी पाटील, मयूरजी पाटील, समीर ठाकूर, रॉबिन खारकर, प्रवीण जगताप साहेब यांच्याकडनं या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. आम्ही सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पहिला बॉल आपण पाहतोय 5व्या षटकाचा. अवंतर धावेने सुरुवात करतोय गोलंदाज बंटी ठाकूर. स्कोर पुढे सरकतोय 28. एक धाव उत्कर्ष दिवा टीमची महत्वाची आहे. 45च्या पुढे जर धावसंख्या नेली तर चांगली फायटिंग टोटल राहील टीमसाठी. आणि हेच ते षटक आहे का? मात्र इथे फटका फसलाय पूर्णपणे. खेळाडू पोहोचतोय डीप मधून. प्रतीक योग्यरित्या बॉलवर पोहोचला, चांगला अंतर पार केलं, चांगला झेल टिपला आणि अजून एक विकेट उत्कर्ष दिवा टीम गमावते. युवी अँड मौर्य 11 मुरबी आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय आणि तो निर्णय योग्य करून दाखवला गोलंदाजांनी. सध्या अफलातून फॉर्म मधनं हा संघ जातोय. सिच्युएशन चेंजेस, कॅरेक्टर चेंजेस, रोल चेंजेस, डेस्टिनी चेंजेस, बट यू हॅव टू ट्रस्ट युअर सेल्फ. आणि तो ट्रस्ट स्वतःवर दर्शवत असताना हे सर्व मुरबी संघातील हे सर्व खेळाडू. बंटी ठाकूर आपण पाहतोय. खद्दर अवंतर धावेने सुरुवात केली आणि तदनंतर मात्र पुढच्या बॉलवर विकेट, जिथे शुभम ठाकूरने चांगला झेल टिपलाय. अक्षय पाटील न्यू बॅटर. प्रतीकने त्या ठिकाणी झेल टिपला होता. पुढचा बॉल यावेळी स्विच इट करण्याचा प्रयत्न, हाणून पाडलाय, शरीरापासून दूर ठेवला, अवे फ्रॉम द बॉडी. हा टप्पा चांगला आहे कारण आता स्लॉकचं षटक आहे, त्यामुळे येणार प्रत्येक फलंदाज चौकार षटकार मारण्यासाठी जाणार आहे आणि त्यांच्या रीच पासून दूरवर ठेवायचा बॉल, तर थोडीशी लाईन बाहेरची ठेवा. योग्य रणनीती. पुन्हा स्विंग आणि मिस कम्प्लिटली. काय अफलातून गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वैविध्यतेने नटलेली गोलंदाजी. या अगोदरचा बॉल आपण पाहिला तर टप्पा थोडासा मागे खेचला होता, टर्न केलं, यावेळेस थोडासा टप्पा पुढे ठेवला आणि वाईड शॉर्करचा प्रयत्न. बंटी ठाकूर यावेळेस हाफ ट्रॅकर बॅकफुट वरनं कट केले बॉल, अप्पर कट, बॉल चालले डीप कव्हरला आणि खेळाडू बनेल फक्त प्रेक्षक. उत्कर्ष दिवा टीम साठी आलेला हा महत्वपूर्ण चौकार. बत्तीस धावा धावफलकावर आहे. 5 विकेट गमावलेत. शेवटचे 2 बॉल बाकी. 2 बॉल मध्ये 8 ते 10 धावा जरी आल्या तर चांगली फायटिंग टोटल पाहायला मिळू शकते आपल्याला उत्कर्ष दिवा टीम साठी. तो प्रयत्न राहील बॅट्समनचा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न या अगोदरही केला होता, तिथे यशस्वी झाले नाही आणि पुन्हा तोच प्रयत्न आणि दोन्ही प्रयत्नामध्ये अयशस्वी. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. लवकर त्याने स्टान्स ओळखला फलंदाजाचा आणि योग्यरित्या बॉलला हाताळलाय. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. यावेळेस पुढे सरसावले, स्टेप आउट झाले. विकेट किपरने उर्वरित काम केले पूर्ण. यष्टीचीच्या स्वरूपात शेवटच्या बॉलवर विकेट मिळते मुरबी टीमला. निर्धारित पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. स्कोर जाऊन थांबलाय तो 32 धावा 6 विकेटच्या मोबदल्यात आणि 33 धावांचं लक्ष इथे असणार आहे. ते शौर्य अँड मौर्य युवी अँड मौर्य 11 मुरबी टीम समोर. चांगली फाईट पाहायला मिळणार. उत्कर्ष दिवा विपक्ष आपल्याला पाहायला मिळते टीम युवी अँड मौर्य 11 मुरबी. कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल कारण लक्ष राहील विकी पाटील आणि त्याचबरोबर आपण पाहिलं ओमकार पाटील. सध्याच्या घडीला या दोन बंधूंची जोडी सध्या अफलातून फॉर्म मधनं जाताना पाहायला मिळते आणि गोलंदाजांची दैना त्यांच्या माध्यमातून उडवली जाते प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि ते ऐकण्यासाठी मात्र दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल रोशनजी पाटील सरांचा. त्याचबरोबर आपण स्क्रीनवर पाहू शकाल
आराध्या फायबर नेट आशिषजी ठाकूर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी इंटरनेट सेवा आपल्याला पुरस्कृत करण्यात आली आहे, त्यांचे आपण आभार या ठिकाणी व्यक्त करूया. जाऊया रोशनजी पाटील सरांकडे दुसऱ्या सत्रासाठी. यस, धन्यवाद युवराजी माळी यांचा आवाज तुम्ही पहिल्या सत्रामध्ये ऐकता. आणि बघा, आराध्य फायबर नेट आशिष ठाकूर याचे प्रोप्रायटर आहे, त्यांच्या माध्यमातून आम्हाला नेट सेवा उपलब्ध झाली, त्यांचा मी नक्कीच आभार व्यक्त करतोय. इंटरनेट सेवा या स्पर्धेत त्यांच्या माध्यमातून मिळाली, त्यांचं वेलकम स्वागत. तर टार्गेट असेल मुरबी संघासमोर येणाऱ्या 5 षटकांमध्ये 33 धावा. पहिल्या बॉलवरती ओमी केनी बाद झाला आणि स्मशान शांतता आपण पाहिली दिवा संघाच्या खेम्यामध्ये. अर्धशतकांचा सम्राट म्हणून ज्याला संबोधलं जातं, 55 अर्धशतकं त्याने झळकावली आजवर. गत वर्षी आम्ही गिरवले नाईट स्पर्धा केली, त्या स्पर्धेमध्ये लगातार 2 फास्टेस्ट 50 त्याच्या पाहायला मिळाल्या होत्या आणि दमदार खेळ त्याने साकारला त्या स्पर्धेमध्ये. 55 अर्धशतकं करणं सोपं नाही आहे. शतकांचं शतक ठोकणारे आपण पाहिले भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं पाहिली. कसोटी क्रिकेट, T20 क्रिकेट असेल, एकदिवसीय क्रिकेट, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये. आणि ओमी केनीच्या नावावरती एक शतक देखील आहे, हा देखील एक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती राहिला आहे. आणि आजवर आपण पाहिलं ऑल इंडिया आयकॉनमध्ये त्याला भरपूर चांगली पसंती मिळाली. बऱ्याच मोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्याला खेळताना पाहिलं. तो ओमी केनी अंडर-25 बिग बॅशला देखील खेळला. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता हा खेळाडू, जे भिनारच्या मैदानात सध्या स्पर्धा सुरू आहे. कुणाल जिदाते आमचे चंदू शेट्टे सर स्पर्धेला कव्हर करत असताना आपण त्यांना पाहिलं, तर त्याही स्पर्धेमध्ये दमदार योगदान या खेळाडूचं राहिलं. आणि बघा, काल राजकोटवरून आज या ग्रामीण संघामध्ये तो खेळाडू सहभागी झाला, म्हणून मगाशी मी उल्लेख केला खेळाडूचा. ऑल इंडिया आयकॉनमध्ये या खेळाडूला जास्त पसंती आहे, जास्त मागणी आहे. आणि सर्वात जास्त मुंबईचं नवी मुंबईचं क्रिकेट त्याने अक्षरशः गाजवलं. आणि त्याच वेळेला आपण पाहत आहे ग्रामीण बरोबर व्यावसायिक स्तरावरती गतवर्षी आम्ही त्याला खरंतर भिवंडीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणचं मैदान, आणि त्याही स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप या खेळाडूने सोडली होती. आणि त्यांच्या पितराचे देखील प्रकाश केणी साहेब, ते देखील एक 40+ दमदार खेळाडू आहेत. जणू काही क्रिकेटचा बालकडूस त्यांना घरातून मिळाला आहे. आणि असं म्हणतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाल गोमटी, पुत्र भावा ऐसा गुंडा तयाचा तिन्ही लोकी झेंडा. तर आपण जाऊया मॅचच्या दिशेने. आणि मैदानाकडे जी जोडी आली त्यांच्या देखील घरातून चांगला वारसा मिळाला क्रिकेटचा. मोरबी म्हटलं की ओमकार पाटील, त्याच्याबरोबर विकी पाटील आपण पाहता, आमचे संदीपजी पाटील असतील, आमचे विघ्नेश पाटील आपण पाहता, कदा सुनीलजी पाटील यांचे चिरंजीव विकी विघ्नेश हे चांगले खेळाडू एकाच फॅमिलीला बिलॉंग करतात. पहिला बॉल समोर ओमकार, पहिला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. सटीक यॉर्कर ऑफस्टिकच्या अगदी जवळून वाईड लाईनला चिकटून बॉल आतमध्ये निघाला. त्या ठिकाणी विकेट किपरच्या दिशेने डॉट निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अक्षय पाटील हा खेळाडू रामबाग चषकामध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहिला, तिसऱ्या फेरीमध्ये हा संघ पेठ संघाबरोबर पराभूत झाला होता. आणि नुकतीच आपण पाहिले माजी खासदार ट्रॉफी स्पर्धा अक्षरशः गाजवली. क्रिस्टल ट्रॉफी 35 किलो वजनाची पटकावली. आणि सकाळ झाली, सूर्योदय झाला आणि ओमकारच्या आयुष्यामध्ये आणखीन एक बाईक आली त्या स्पर्धेमध्ये. या हंगामामध्ये आपण पाहिले दुसरी बाईक त्याला मिळाली त्या स्पर्धेमध्ये. असा हा खेळाडू, दमदार खेळाडू ओमकार पाटील, स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बियर्ड लुक आणि आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलचे फटके हे त्याचे आपण नेहमी पाहिले अनेक स्पर्धेमध्ये. अनिकेतजी भगत, स्वप्नील पाटील, समाधान पाटील, मयूर पाटील, समीर ठाकूर, रॉबिन खारकर, प्रवीण जगताप साहेब या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत. ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉलला, मिडॉनच्या दिशेमध्ये हा फटका. स्ट्रॉंग झोन ओमकार पाटीलचा काय असेल तर स्लॉग हिटचे फटके, जे स्क्वेअर लेगच्या बाहेर वाडी स्लॉंगच्या दिशेने आपण फटके नेहमी पाहिले. आज संकेत टीममध्ये नाही आहे, प्रमुख गोलंदाज या संघाचा, तो मात्र टीम स्क्वॉडमध्ये नाही आहे. पण तो शुभमने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिला. ओमी केनीचा सर्वेश ठाकूरने झेल टिपला होता. या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. पहिले 3 बॉल डॉट. अक्षय पाटील हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये आणि समोर ओमकार पाटील. याही वेळा धीम्या गतीचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईट बॉलचा इशारा आला. अतिरिक्त रन्सने मात्र डावाला सुरुवात झाली. मुरबी संघाच्या खात्याला सुरुवात झाली. 1 रन ॲड झाली. जेव्हा रामबाग चषक स्पर्धा आम्ही युवराज माळी सर पाहिली, तेव्हा मांडा संघाने अर्धशतके खेळी साकारले होते एका खेळाडूने.
नौशाद नावाचा खेळाडू होता, त्याने मात्र अर्धशतकी खेळी साकारली होती मुरबी संघाच्या अगेन्स्ट. त्याच इनिंगमध्ये डावाला प्रत्युत्तर देताना मात्र अप्रतिम इनिंग साकारली होती ओमकार पाटीलने. आणि तेव्हा देखील जर का हा संघ सुपर फोरला गेला असता तर कदाचित बाईक मिळाली असती ओमकारला. इतका चांगला खेळ, ऑन द टोस अप्पर कटचा प्रयत्न, सुपर कट, कव्हर पॉइंटला बॉल निघून चला एका टप्प्यावरती, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. मला मुरबीवाला पाहिजे, नवरा क्रिकेटवाला पाहिजे. बट मगाशी उल्लेख केला मी एखादं स्लॉग हिट ऑन साईड जे स्ट्रॉंग झोन त्याचा आहे, पण इथे बघा काय फटका मारला त्याने ऑन द टोस. टायमिंग चांगलं होतं आणि हँड अँड कॉर्डिनेशन अतिशय परफेक्ट पाहायला मिळालं. इनफिल्डला क्लिअर त्यानं केलं, पुन्हा एकदा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, क्या बात आहे. ओमकारचा हा स्टायलिश स्ट्रोक पाहायला मिळाला. त्याच दिशेने कव्हर पॉइंटला बॉल मागे चाललाय, सीमा पार, दणदण करत आलाय, हा दुसरा चौकार. कमालीचे फटके पाहायला मिळाले. स्टायलिश ओमकार आणि स्टायलिश फटके, आता हे मिळतं जुळतं समीकरण पाहायला मिळालं. एक्सा कव्हर रिझर्वमध्ये दोन जबरदस्त टायमिंग आणि परफेक्शनचे फटके पाहायला मिळाले. यावेळेला बघा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न झाला होता. सुरुवातीला शफल झाले होते, दिशा द्यायची होती, परंतु फलंदाजाला फॉलो केलं गोलंदाजाने. आणि इथे आपण पाहिला डॉट, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मुरबी संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली, ती म्हणजे बिनबाद 9 धावा. साऱ्या जगात डंका वाजतो. एक ही नारा एक ही नाम, जय श्रीराम जय श्रीराम. खूप चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आल्या. आता सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. अटल सेतू एंडकडून मात्र हे षटक असेल, फार एंडकडून, व्यासपीठाच्या अगदी समोरच्या बाजूला जे एंड आहे त्या एंडकडून मात्र आता गोलंदाज सज्ज होताना मला पाहायला मिळेल. विकी पाटील स्ट्रायकिंग एंडला. नितलसच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं विकी देखील चमकदार कामगिरी करताना विकीला आपण पाहिलं. आणि त्या स्पर्धेमध्ये विकीला देखील आपले आयुष्यातील आणखीन एक बाईक मिळाली. 9 बाईक, क्या बात आहे. हे रेकॉर्ड्स आहेत कदर मुरबी संघाचे. प्रचंड मोठं योगदान ज्यांचं रायगड टेनिस क्रिकेटसाठी राहिलं आहे असे हे खेळाडू विकी पाटील, ओंकार पाटील, संकेत पाटील, शुभम ठाकूर या खेळाडूंचा बोलबाला सातत्यानं राहिला आहे. बरेच खेळाडू मुरबी संघाकडून खेळत असताना पण पाहिलं. मागचा का आपण जर मागे गेलं तर भरपूर अजून चांगले खेळाडू पाहायला मिळाले. नरेश भोईरसारखा एक डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज असेल, बुम बुम. मुकेश ठाकूर वेल फिनिशर मुरबी संघाचा, त्याची आठवण आम्हाला झाली. महेश दळवी असतील, मास्टर माइंड रोशन पाटीलला कोण विसरेल. आणखीन एक दमदार खेळाडू. यावेळेला फुल टॉस होता, डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर चालला, पंचांनी बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या आपण जर पाहिली, पहिलं दशक पूर्ण झालं, 10 धावा धावफलकावरती. आणि मुरबी म्हटलं की आमच्या टीम मंटर मॉन्टी पाटील त्यांचाही आवाजावर उल्लेख केला जाईल. पहिलं दशक पूर्ण झालं आहे, धावफलकामध्ये 10 धावा आहेत. त्या ठिकाणी आपण पाहिल्या तर हे षटक देखील मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्गपदी वैभव मडवी हा खेळाडू आला. नवी मुंबईचा संघ, एका बाजूने खारघर बेल्टमधला संघ पनवेल तालुक्याचा. ऑन साईडला स्लॉग हिट केलाय, स्लॉटमध्ये बॉल आला, त्याला मात्र पाठवलाय डायरेक्ट सीमा पार, सिक्सर प्लॉटमध्ये, षटकार. स्वरा स्पोर्ट्सचे सर्वा सुजित शेट म्हात्रे हे देखील या संघाचे बिग सपोर्टर आहेत. आणि नुकतीच रांजणपाड्याच्या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ सुपर 8मध्ये मुरबी क्वालिफाय होताना पाहायला मिळाला. आजच्याच रात्रीमध्ये, क्या बात आहे. तिकडनं खेळून इकडे आलेत मुरबी संघाचे खेळाडू, त्यांना देखील आपण देऊया बेस्ट ऑफ लक. सुपर 8ला मात्र हा संघ क्वालिफाय झालाय, भन्नाट फॉर्ममध्ये आहे. आणखीन एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळायचा होता. प्रचंड वेगवान बॉल, वेगाने बॉल डिलिव्हर्ड केलाय. त्या ठिकाणी विकी थोडा बसून घ्या, आपण दुखापत झाली असेल तर.
बघा क्रिकेटमध्ये आता सेफ्टी फर्स्ट हे फार गरजेचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा एखाद्या वर्कशॉपमध्ये असाल किंवा एखाद्या कारखान्यामध्ये असाल, प्रोडक्शन फॅक्टरीमध्ये, तिथेही स्लोगन लिहिलं असतं सेफ्टी फर्स्ट. सुरक्षा ही काळाची गरज आहे असं म्हणतात. दुखापत नाही आहे विकीला. अतिशय घातक खेळाडू. दिशा दिली फक्त, टेक्निकचा वापर केलाय, बॉल मागे चाललाय, शॉट थर्डमॅन आणि गलीच्या मधून बॉल फरार, सीमा पार, रन्स मधील 4, चौकार. चला गोठिवली 11 गोठिवली संघाचा कॅप्टन आपण मंचावरती उपस्थित व्हा. यानंतर विनर विपक्ष गोठिवली अशी लढत पाहायला मिळेल. म्हणजे स्वराज म्हात्रे आपण कॅप्टनला इथे इन्व्हाइट करूया. चांगलं टायमिंग. याही वेळेला ऑन साइडला शॉट बिवेटला बीट केलं, बॉल मागे चालला गोळीच्या वेगाने, सीमा पार, वन्स अगेन वन मोर, या दिल मांगे मोर, 4, चौकार. लगातार 2 चौकार विकीच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आता खरं तर टार्गेटकडे पोहोचायची घाई झाली आहे मुरबी संघाला, असंही म्हणायला हरकत नाहीये. कमी टार्गेट, फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, सफल झाले. बरोबर यॉर्क बॉल, 4 मुंड्या चित केलं विकी पाटीलला. पहिला धक्का बसला मुरबी टीमला. खेळाडू बाद झालाय विकी पाटील. विकेट मिळाला आणि त्यानंतर मैदानाकडे चालला शुभम ठाकूर तिसऱ्या क्रमांकावरती. विकी पाटीलचा विकेट. पहिला ब्रेक थ्रू मात्र मिळाला त्या ठिकाणी दिवा संघाला. उत्कर्ष दिवा या टीमला आपण पाहता मैदानाच्या मध्ये ओमी केनीचा संघ. 24 रन ऑन स्कोर कार्ड. मयूर पाटील उलवे संघाचे अष्टपैलू खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मयूर पाटील जे कदा मुरबी संघाचे पुरस्कर्ते आहेत आजच्या रात्रीमध्ये. यावेळेला बघा बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. पूल करायचं होतं परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रतीक्षा करावी लागली आता विजयाची. ऑलरेडी 24 धावा धावफलकावरती टार्गेट असेल त्या ठिकाणी 33, म्हणजे अजूनही विजयासाठी 9 धावांचं समीकरण बाकी आहे. ओमकार पाटील आणि त्याच्याबरोबर शुभम ठाकूर हे 2 खेळाडू विकेटवरती असताना 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 1 खेळाडू बाद 24. ही जोडी आपण पाहता तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती. मयूर पाटील उलवे गावचे आमचे मित्र, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आपण संघ पाहता युवी अँड मौर्य 11 मुरबी या संघाला. तर एका बाजूने उत्कर्ष दिवा या टीमला आपण मैदानामध्ये पाहताय. ओमकार पाटील या खेळाडूचे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रचंड चाहते आहे. खूप मोठा त्याचा फॅन्स वर्ग आहे आणि ज्यामध्ये आपल्या उजव्या बाजू बसलेला देवेश हा एक त्याचा मोठा चाहता आहे. त्याच्याच संघातला तो टीममेट्स आहे. त्याच्या हातावर तुम्हाला टॅटू पाहायला मिळेल ओमकार पाटीलचा. हे कधी प्रेम आहे आपल्या सहकार्यावरती, आपल्या खेळाडूवरती. आणि ओमकारचा तो राईट हँड आहे. प्रत्येक वेळी त्याला आम्ही त्याच्यासोबत पाहतो. तोही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसला आहे, सामन्याचा आनंद घेतो आहे. हा कत प्रेम आहे आणि हे प्रेम त्याने नुसतंच कमवलं नाही आहे, तर त्याची एक वेगळी स्टाईल आणि तितका चांगला तो खेळाडू देखील आहे. सर्व गुण संपन्न ओमकार पाटील. स्विच हिटचा प्रयत्न होता, बॉल थोडा स्विंग झाला, विथ द टर्न मारायचा होता परंतु भरपूर लांब राहिला. इथे आपण पाहिला डॉट, निर्धाव चेंडू. सामना सोपा झाला त्यामुळे डॉटचा जास्त प्रेशर इथे येणार नाही आहे. परंतु क्रिकेटमध्ये अनेक वेळा उलटफेर होताना आपण पाहिले. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. 17 चेंडूमध्ये 9चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. गोटेकर संघाला जेव्हा बोनकोडे संघाने पराभूत केलं 12 बॉल 9चं समीकरण असताना 2 खेळाडू बाद झाले. ते बघा सेन्सेबल क्रिकेट याला म्हणतात. क्रिकेट सिंगल डबल देखील घ्यावं लागतं. इथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. आता दबाव पूर्णपणे दिवा संघावरती. ज्या ठिकाणी सिंगल होती अशा ठिकाणी आपण पहिला 2 धावा आल्या. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. थोडी घाई झाली. 26 धावा धावफलकावरती लागत असताना 7 रनचा समीकरण बाकी आहे. 16 चेंडूमध्ये फक्त 7 धावा करायच्या आहेत. 16 बॉल 7चं समीकरण. ओमकार पाटील स्ट्राईक एंडला आपण सज्ज होताना पाहताय. प्रचंड गर्दी प्रेक्षकांच्या मैदानाच्या अवतीभोवती.
पुन्हा एकदा सेन्सेबल हलक्या हाताने फिल्डर डीपमध्ये 30च्या आतमध्ये बॉलला ढकललं, पुश करो खुश रहो, आणि इथे 2 धावा आल्या. कमालीचं सेन्सेबल क्रिकेट आपण पाहिलं. जास्त वेगवान स्ट्रोक ते केलेले नाही आहेत, कारण खेळाडू सर्व डीपमध्ये उभे होते, त्यामुळे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा हा प्रयत्न पाहायला मिळाला. आणि इथे 2 धावा येत असताना मार्टिन गप्टिलने विश्वचषक फायनलमध्ये मारलेला इंग्लंड संघाच्या अगेन्स्ट फटका तो वेगवान होता, त्यामुळे तो रनआउट झाला आणि वर्ल्ड कप त्या ठिकाणी गमवावं लागलं न्यूझीलंड टीमला. आणि इथे देखील बघा शफल झाले होते, बॉल टर्न झाला, थोडासा आपण पहिला शरीराचा वेध घेत असताना फोरम्सला बॉल लागला, त्यामुळे खेळाडू सुरक्षित राहील. धावसंख्या धावफलकामध्ये आपण जर पाहिली स्थिरावलेली 28. अजूनही विजयासाठी 5 धावांचं समीकरण बाकी आहे. येणारे काही बॉल आणि 5 धावा. व्हेरिएशन चांगलं आहे गोलंदाजाकडे. राहुल साल्वी हा खेळाडू चांगलं व्हेरिएशन दाखवतोय. ड्राईव्ह केला बॉलला हलक्या हाताने, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न होता, फक्त दिशा दिली आहे. कव्हर्सला फिल्डर होता, थ्रू द कव्हर्स खेळले, सिंगल मात्र या बॉलवरती मिळाली. स्ट्राईक रोटेट करत असताना पुन्हा एकदा सिंगल डबलने डावाला पुढे घेऊन चालले ते दोन्ही खेळाडू. शुभम ठाकूर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला आलाय, ज्या शुभमने पहिल्याच बॉलवरती ओमी केनेचा विकेट मिळवून दिला आपल्या टीमला. तो खेळाडू आता 1 डाऊनला स्ट्राईक एंडला मात्र मैदानाकडे सज्ज होताना. 29, फक्त 4 धावांचं समीकरण बाकी आहे. रिव्हर्सचा प्रयत्न केलाय, मागे आले होते, पूर्णपणे स्टान्स बदलला होता आणि इथे आपण पाहताय कव्हरच्या दिशेने हा फटका, ज्या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. लेझी क्रिकेट, सामना एकतर्फा झालाय आणि चुका होत आहेत त्या ठिकाणी उत्कर्ष दिबा या संघाकडून. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या मुरबी संघाची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये आपण पाहताय 1 खेळाडू बाद 31, आता 12 बॉल 2 धावांचं समीकरण. गोठिवली संघाचा कॅप्टन आणि त्यानंतर विनर टीमचा कॅप्टन असेल. हा सामना संपला की सामना 4 ओव्हरचा असेल पुढचा. ही मात्र आम्ही महत्त्वाची सूचना देत आहोत प्रत्येक संघांना. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व. स्वतः संजय शेठ ठाकूर या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांचे सर्व सहकारी, त्यांच्या माध्यमातून नावे खाडी नगरीची आपण पाहता सन्मानाची अभिमानाची स्पर्धा रिहानी एंटरप्राइजेस चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व. बघा यानंतर पुढचा सामना असेल गोठिवली विपक्ष विनर टीम आणि त्यानंतर बामणडोंगरी विपक्ष RCC पेठ. आणखीन एक मोठी लढत या आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. पेठ संघ सध्या दाखल झाला आहे खरं तर वाकडीच्या मैदानावरती. खूप मोठी स्पर्धा अकोरली गावची आपण पाहता त्या स्पर्धेमध्ये ते सहभागी झालेले आहेत. फुलटॉस बॉल फिरून मारा नटरंग स्टाईलने पाठवलाय सीमा पार. बीमर +6, 6 धावा विनिंग स्ट्रोक. सामना जिंकलाय. 6 धावा ओमकारच्या खात्यामध्ये ऍड होतील. या 6 धावा आपण पाहताय फार महत्वाच्या राहतील. तर टॉससाठी दोन्ही कॅप्टन आपण या. मुरबी संघाचा कॅप्टन आणि एका बाजूने गोठिवली संघाचा कॅप्टन. तर इथे आपण पाहताय सामनावीर विघ्नेश पाटील हा खेळाडू सामनावीरचा मानकरी राहिलाय. 2 ओव्हर 10 रन खर्च केल्या, 2 खेळाडू बाद केले आणि हा खेळाडू ठरला सामनावीर, ज्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये मेडन षटक टाकण्याचा कारनामा केलाय. आणि आजच्या रात्रीमध्ये देखील रांजणपाडा येथे त्याने मेडन षटक टाकले. आणि सर्वात महत्त्वाचं मेडन षटक होतं संकेत पाटीलचं शिरडोनच्या नगरीवरती. बंटी पेंडारीला त्याने थांबवलं होतं 6 चेंडूमध्ये. तो देखील एक वेगळा रेकॉर्ड पॉवर प्लेमध्ये आपण पाहिला. तर कॅप्टन गोठिवली. चला स्वराज आपण टॉससाठी लवकर या. प्रतीक पाटील यांचं इथं आगमन. सामना 4 षटकांचा राहील आणि टॉस करण्यासाठी आपण इथे इन्व्हाइट करूया स्वतः संजय शेठ ठाकूर मंगेश दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. टॉस केला जाईल गोठिवली आणि मुरबी. चला या दोन्ही कॅप्टन. माजी खासदार चषकामध्ये जो पराभव आला होता गोठिवली संघाच्या वाड्याला मुरबी संघाच्या अगेन्स्ट, त्याचा वचपा काढण्याची नामी संधी आहे खतर गोठिवली संघाला. यस, हेड कॉल मुरबी संघाचा आहे. इट्स अ हेड. फक्त निर्णय प्रतीक तुमचा सांगायचा आहे. गोलंदाजी. यस, बेस्ट ऑफ लक. विघ्नेश आपण या. विघ्नेशला आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देत आहोत. आकर्षक ट्रॉफी निर्जा 11 यांच्या माध्यमातून आमचे मित्र जॉन्टी घरत यांची सुकन्या निर्जाईच्या नावानं आपण पाहत आहे. मॅन ऑफ द मॅचची ही खरं तर जर्सी असेल, ही परिधान तुम्हाला करायची आहे नेक्स्ट मॅचला. ट्रॉफी असेल, त्यानंतर रणजित ठाकूर बामणडोंगरी यांच्या वतीने कॅप आहे आणि एक पाण्याची बॉटल तुम्हाला दिली जाईल शरीरामध्ये एनर्जी वाढवण्यासाठी.